नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रुपाली चौहान एज्युकेशनल व्हिडिओ या माझ्या शैक्षणिक व्हिडिओच्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। आपण अभ्यास करत आहोत समग्र शिक्षा अंतर्गत उपलब्ध झालेल्या माय इंग्लिश वर्कबुक या कार्यपुस्तिकेचा। आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 5वी साठीचा व्हिडिओ बनवत आहोत। या घटकाच्या पूर्वीचे व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील तर त्या व्हिडिओंची लिंक मी या व्हिडिओच्या शेवटी दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही सर्व व्हिडिओ पाहू शकता। याचबरोबर इंग्रजीच्या इतर इयत्तांचे व्हिडिओ जर तुम्हाला पाहायचे असतील तर त्यांची लिंक देखील मी वर दिसणाऱ्या आय बटनमध्ये दिलेली आहे किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन देखील तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता। बघा, ज्या पद्धतीने आपल्याला इंग्रजीसाठीच्या माय इंग्लिश वर्कबुक या कार्यपुस्तिका उपलब्ध झालेल्या आहेत, त्याच पद्धतीने आपल्याला गणितासाठी करूया मैत्री गणिताशी आणि मराठीसाठी शिकू आनंदे या देखील कार्यपुस्तिका यापूर्वी उपलब्ध झालेल्या आहेत। त्या पुस्तिका संदर्भात, त्यांच्या कृती संदर्भात जर तुम्हाला काही अडचणी असतील तर त्यावर देखील मी व्हिडिओ बनवलेले आहेत। माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राइब केलं असेल तर त्या ठिकाणी प्लेलिस्टमध्ये जाऊन तुम्ही ते सर्व व्हिडिओ पाहू शकता। बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासला टॉपिक नंबर 20 रीडिंग प्लेजर व त्यातील सर्व ॲक्टिव्हिटी। आजच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत टॉपिक नंबर 21 माय बडी। या घटकासाठी लँग्वेज कॉम्पोनंट आहे व्होकॅब्युलरी, रीडिंग, रायटिंग, स्किल फोकस्ड रीडिंग, रायटिंग, पेडागॉजिकल सजेशन्स, सायलेंट रीडिंग, लर्निंग आउटकम 5.17.8। या घटकामध्ये आपल्याला एकूण एक ॲक्टिव्हिटी आणि एक एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी दिलेली आहे। बघा, ॲक्टिव्हिटी नंबर 1, रीड द फॉलोइंग पॅसेज केअरफुली अँड डू द ॲक्टिव्हिटीज। खाली दिलेला परिच्छेद काळजीपूर्वक वाचा आणि कृती सोडवा। आपल्याला या ठिकाणी एक परिच्छेद दिलेला आहे आणि या परिच्छेदावर आधारित काही कृती सोडवायच्या आहेत। बघा, यामध्ये फ्रेंड्स आर अ व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ आवर लाईफ। अ फ्रेंड इज दॅट इंडिव्हिज्युअल हू इज ट्रस्टेड अँड यू कॅन ट्रस्ट हिम और हर इझिली। The best friend is a very special and closest person in our life. My best friend is Anay. He is my neighbor. We met each other in the 4th class. We both are in class 5th now. Anay is very good at studies. He does his homework very attentively. He is the captain of our school's cricket team. He is an honest boy. He always helps the needy people. Both of us are fond of music and dance. We manage to share things in our difficult times. We play together. We participate in different activities like castle making, craft, rangoli, etc. We join the online class together. He is my lovely friend. बघा, अशा प्रकारचा हा पॅरेग्राफ आपण मुलांकडून वाचून घ्यायचा आहे। यावर आधारित पहिल्या क्रमांकाची ॲक्टिव्हिटी आहे, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ज अँड कम्प्लीट द फॉलोइंग सेंटेन्सेस। खालील योग्य पर्याय निवडा आणि वाक्य पूर्ण करा। क्वेश्चन नंबर 1, अनय इज द कॅप्टन ऑफ द टीम द डॅश डॅश टीम क्रिकेट। Next question, they are fond of dash dash and dash dash. Music and drama, music and dance. Correct answer is music and dance. त्याच्यानंतरचा पुढचा क्वेश्चन, कंप्लीट द फॉलोइंग वेब। खालील वेब पूर्ण करा। क्वालिटीज ऑफ अनय। अनयची गुणवैशिष्ट्य हा उतारा वाचून अनयमध्ये असणाऱ्या क्वालिटीजची नोंद आपण या ठिकाणी करून घ्यायची आहे। यामध्ये बघा, गुड ॲट स्टडीज, ऑनेस्ट, डज होमवर्क attentively, helps
needy people. अशा प्रकारच्या आणाईमधील क्वालिटीज आपण या ठिकाणी काय करायच्या आहेत नोंदवून घेऊन आपली ही ॲक्टिव्हिटी पूर्ण करून घ्यायची आहे. क्वेश्चन नंबर 3. कंप्लीट द फॉलोइंग वेब. खालील वेब पूर्ण करा. द वर्ड्स एंडिंग विथ ly. आपण जो पॅराग्राफ वाचला या पॅराग्राफमधील ly ने शेवट असणारा शब्द या ठिकाणी शोधून काय करायचे आहेत आपल्याला लिहायचे आहेत. जसं की बघा इझिली, अटेंटिव्हली, लवली. प्रत्येक शब्दाचा शेवट ly नी झालेला आहे. हे शब्द काय करायचे आहेत या ठिकाणी लिहून घेऊन ही ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे. इझिली, अटेंटिव्हली, लवली. नेक्स्ट क्वेश्चन. फाइंड द मीनिंग ऑफ द फॉलोइंग वर्ड्स फ्रॉम अ डिक्शनरी. खालील शब्दांचे अर्थ डिक्शनरीमध्ये शोधा आणि लिहा. नंबर 1. ट्रस्ट, बिलीफ, पार्टिसिपेट, टू टेक पार्ट, इम्पॉर्टंट, व्हॅल्युएबल और having great value. त्यानंतर पुढचा क्वेश्चन नंबर 5. ट्रान्सलेट द फॉलोइंग वर्ड्स इनटू मराठी. खालील शब्दांचे मराठीमध्ये भाषांतर करा. फ्रेंड, मित्र. गुड, चांगला. कॅप्टन, कर्णधार. लाईफ, जीवन, आयुष्य. बघा अशा पद्धतीनं दिलेल्या शब्दांचे मराठीमध्ये रूपांतर करून या ठिकाणी आपण या शब्दांचा अर्थ लिहायचा आहे. पुढचा क्वेश्चन नंबर 6. गिव्ह अ सुटेबल टायटल टू द पॅसेज. आपण जो पॅसेज यापूर्वी वाचला या पॅसेजला पुरेसं काय करायचं आहे शीर्षक द्यायचं आहे. या ठिकाणी बघा तुम्हाला जे टायटल द्यावं वाटेल ते या ठिकाणी देऊ शकता. मी या ठिकाणी उदाहरण म्हणून मी तुम्हाला टायटल देत आहे. अबाउट माय फ्रेंड किंवा मी अँड माय फ्रेंड अनय. त्यानंतर पुढचा क्वेश्चन नंबर 7. राईट 4-5 सेंटेन्सेस अबाउट युअर फ्रेंड. तुमच्या मित्राबद्दल किंवा मैत्रिणीबद्दल थोडक्यात लिहा. या ठिकाणी तुम्ही तुमच्या मैत्रिणीबद्दल काय करायचं आहे थोडक्यामध्ये लिहायचं आहे. जसं की माय बेस्ट फ्रेंड इज संध्या. We both are in class 4. Now she is in 4th class. Sorry, now या ठिकाणी सध्या आम्ही कितवीमध्ये आहोत 4थी मध्ये. She is very good in study. If I don't understand any concept, she explains to me in a nice way. She always
helps others. She is my best friend. बघा, अशा पद्धतीनं आपण आपल्या मैत्रिणीबद्दल थोडक्यामध्ये काय करायचं आहे या ठिकाणी लिहून ही ॲक्टिव्हिटी, हा क्वेश्चन या ठिकाणी सॉल्व करायचा आहे. त्यानंतर बघा, पुढची ॲक्टिव्हिटी आहे एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी. रीड व्हेरियस स्टोरी बुक्स अँड फाइंड आउट द फॉलोइंग पॉइंट्स. वेगवेगळ्या कथांची पुस्तके वाचा आणि खालील मुद्दे शोधा. आपण काय करायचं आहे, गोष्टीची पुस्तकं वाचायची आहेत आणि त्या गोष्टीचे पुस्तक वाचल्यानंतर ए ते ई म्हणजे या ठिकाणी 5 पॉइंट्स त्या पुस्तकावरून शोधून या ठिकाणी लिहायचे आहेत. पहिला पॉइंट आहे टायटल, शीर्षक. बी, डिफरंट कॅरेक्टर्स ऑफ द स्टोरी, कथेतील विविध पात्र. वेअर डज द स्टोरी टेक प्लेस, कथा कुठे घडते. डी, व्हेन डज इट हॅपन, ते कधी घडते. ई, व्हॉट इज इट अबाउट, ती कशाबद्दल आहे. या सर्व मुद्द्यांची उकल स्टोरी वाचल्यानंतर आपल्याला काय करायची आहे, करून घ्यायची आहे आणि ही ॲक्टिव्हिटी या ठिकाणी पूर्ण करून आपल्या शिक्षकांना दाखवायची आहे. यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत टॉपिक नंबर 22, वी स्पीक इंग्लिश.